अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत उपविभाग पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला जेरबंद केलंय। ही कारवाई 17 मे 2026 रोजी चापडगाव ते माही जळगाव हायवे रोड लगत कर्जत फाटा परिसरात करण्यात आली। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार कर्जत उपविभागाचा पोलीस पथक गस्तीवर असताना पोलीस हवालदार अमोल भैलुमे यांना एक संशयित इसम हायवे रोड लगत उभा असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांनी माहितीची खातर जमा करण्याच्या सूचना दिल्या। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संशयित इसमाची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला। त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला। त्याच्या पाठीवरील सॅकची झडती घेतली असता 2 गावठी बनावटीचे पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे आढळून आले। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव नागेश्वर उर्फ नागेश महेंद्र पावरा, वय वर्ष 21, राहणार बुडकी, पोस्ट बोराडी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे असं असून तो गावठी कट्टे विक्रीसाठी घेऊन आल्याची कबुली त्यानं पोलिसांना दिली। आरोपी विरुद्ध धुळे जिल्ह्यासह इतर ठिकाणी विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील पोलिसांना दिली आहे। झडती दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून अंदाजे 62,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। यात 2 सिल्वर रंगाचे गावठी पिस्टल, 2 जिवंत काडतुसे आणि 1 काळ्या रंगाची सॅक याचा समावेश आहे। या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम 325 आणि 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांच्या देखरेखीखाली पार पडली आहे। या कारवाईत पोलीस हवालदार अमोल भैलुमे, सागर जंगम, प्रताप देवकाते, मशिंद्र जाधव आणि प्रकाश दंदाडे यांच्या पथकानं सहभाग घेतलाय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणे, अहिल्यानगर।